यावेळेस उपवास 9 दिवस नाही तर म्हणतात 11 दिवस आलेत आणि खूप दिवसांनी आज आमच्याकडे असा मस्त सूर्योदय झाला होता आणि हे बघून एकदम फ्रेश वाटत होतं. अभिनय आणि मी मिळून आज एक काहीतरी मस्त गोष्ट बनवली होती, ती म्हणजे हे रांगोळीचे पॅचेस कसे बनवले हे मी लाँग व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. आणि एवढ्या दिवसांचा उपवास सुरू आहे, पण एक दिवस सुद्धा मी बटाट्यांची अशी उकडलेली भाजी बनवली नव्हती. त्यामुळे म्हटलं चला आज ती बनवून घेऊया. भरपूर भाजी बनवली, एवढं मोठं पीठ मी भिजत घातलं होतं डोसे करण्यासाठी आणि अचानक प्लॅनिंग ठरलं आणि आमचे सगळेजण माझ्या नंदेकडे गेले. आता घरी जेवण करण्यासाठी मी एकटीच आहे आणि काल वहिनींनी ही गुलकंद रबडी दिली होती, ती सुद्धा मी इथे घेतली. म्हटलं चला आधी देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि रोज सगळ्यांना आम्हाला सोबत बसून जेवण करायची सवय आहे. आज मी एकटीच. आता नवरात्रीला 7 दिवस झाले, त्यामुळे घटसुद्धा आता एकदम व्यवस्थित चांगला उगवून आलेला आहे. ही जी गुलकंद रबडी आहे ना, ही माझ्या भैयाच्या घरी बनते आणि मला तर ती खूप जास्त आवडते. त्याची टेस्ट एकदम भारी लागते. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर माझं पॅचेसचं थोडंसं काम राहिलं होतं, ते मी कंप्लीट करून घेतलं. आमच्या महाशयांना आता अजिबातच खाली बसायचं नाही, सारखं माझ्या मांडीवर येऊन बसायचं आहे. आज गरबा खेळण्यासाठी सगळेजण छान रेडी होऊन आले होते आणि मी तशीच, पण उद्या मी मस्त रेडी होऊन जाणार आहे.